नव्हता मात्र हातामध्ये आला होता. आता झेल सुटलाय. अविनाशला पहिल्या चेंडूत यश संपादन झाला होता आणि प्रवीण ताटेलचा विकेट खूप महत्त्वाचा होता. मात्र इथे झेल सुटलाय. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं. तर या दरम्यान मोतीराम पाटील साहेबांचं आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यानंतर पुढची लढत असेल स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि त्यांना फाईट करेल तो आज जे संकट. डॉट चेंडू काही नियम आहेत ते पंचांना तुम्ही विचारून घेतलेच असेल, कारण की डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अविनाश. प्रतिभेचा फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. चेंडू उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथं मिळते, ती म्हणजे फलंदाज प्रथमेशला. एका धावेने खातं उघडतोय प्रथमेश. दोन धावा धावपलकावरती लागलेत. डीजे राज आगासन जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय मराठी चषक मध्ये. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. प्रवीण ताटेल खूप ऑफ स्टंपच्या बाहेर आले. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र अविनाशने चेंडू एष्ट्यांवरती फेकला आणि फलंदाज बाद. पहिला झटका बेतवडे ब संघाला. प्रवीण बाद होतोय आणि पहिला मोठा झटका ज्या प्रवीणचं वर्णन केलं आम्ही. खूप चांगली फलंदाजी केली या सीझन मध्ये. तर प्रवीण काय केलं नेमका ऑप्शनच्या खूप बाहेर आले. प्रवीण जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हेच बघितलं गोलंदाज अविनाशने आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. काही काळाच्या आताच प्रवीण ताटेला मात्र इथे मागे परतावं लागेल. विष्णू येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. दोन धावा धापलकती लागल्यात. मेथोडे ब विपक्ष भोपर ए मध्ये आपण आजच्या दिवसातील पहिला सामना इथे बघतोय. आणि मोठा झटका बसलाय. बेतवडे ब म्हटलं की नक्कीच विनोद एकमेव असा संघ आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातील ज्या संघाने खुल्या गटातील संघांना अंतिम फेरीमध्ये पराभूत करण्याचा विक्रम कोणत्या संघाने नोंदवला असेल तर बेतवडे ब. माटाडी येथे मला आठवतोय खुल्या गटात संघ आला होता, याच बेतवडे ब संघाने त्यांना पराभूत केलं. त्यानंतर स्पर्धा झाली गंधारी इथे ओपन गटामध्ये एक संघ अंतिम फेरीत आला होता, मात्र त्या संघाला ग्रामीणच्या संघाने पराभूत करून इतिहास रचला. इथे मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेक्शमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. बऱ्याचशा वेळी आपण हे चित्र बघत असतो. खुल्या गटात एक संघ अंतिम फेरीत, मात्र आता ते चित्र खूप कमी बघायला मिळतं, कारण की सर्व सामने ग्रामीणचे होत असतात. मात्र हा विक्रम या बेतवडे बच्या नावावरती राहील, ज्याने 2 वेळा पराभूत केले खुल्या गटातील संघाला. विष्णूसाठी बघा, विष्णूने फक्त चेंडूवर सन्मान दिलाय. बघा तू एक पहिली धाव वेगाने घेतली असती तर दुसरी धाव झाली असती. मात्र ज्या प्रकारे विष्णू शॉट खेळला होता तेव्हाच त्याने निश्चय केला की एकच धाव घ्यायची आणि एका धावेने त्याने खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 4 धावा. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी दाखवली आज खऱ्या अर्थाने. एक झेल जरी सुटला असेल म्हणजे तो झेल कठीण होता. प्रयत्न खूप चांगले केले क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र फटका फसलाय प्रथमेशचा. पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. नीरज आणि फलंदाज बाद. दुसरा झटका बेतवडे ब संघाला. बघा सकाळचं सत्र आहे विनोद. तर 50 ते 55 धावा तरी बेतवडे ब संघाला इथून बनवाव्या लागतील. कारण कालच्या दिवसात आपण पहिल्या सामन्याचा विनोद आपण विचार केला तर ऑगस्ट संघाने फक्त 42 धावा केल्या होत्या आणि तरी सामना फाईट झाला होता. मात्र विराजने 20 धावा खर्च केल्या ऑगस्ट संघाच्या गोलंदाजाने आणि त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला आणि तोच गौरीपाडा संघ अंतिम 3 मध्ये पोहोचलाय.
आज बघायचं टॉप 3 मध्ये कोणता संघ पोहोचतोय. षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी झेल पकडला तर अजय पाटील यांच्याकडनं एक ट्रॉफी सुद्धा आहे प्रेक्षकांसाठी. बऱ्याच ठिकाणी आपण टी शर्ट बघत असतो, बऱ्याच ठिकाणी आपण कॅश प्राइज बघत असतो, मात्र ट्रॉफी खूप महत्वाची आहे. ऋषिकेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. या टीमचा खूप चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला, मात्र एक धाव वेगाने इथे पूर्ण केली जाईल. 5 धावा धावपलकावरती. 1 2 3 4 दिवस या 1 2 3 3 दिवस या स्पर्धेचा कालावधी आपण बघतोय. त्यात 4-5 ला SK ट्रॉफी जवानबान क्रिकेट संघ बेतवडे याच्या माध्यमातून, त्यानंतर याच मैदानामध्ये विनोद स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान चषक स्पर्धा होणार. आणि अशी स्पर्धा 2 दिवस स्पर्धा, मात्र त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल. इथे मात्र हलक्याने घेऊन काढतोय विष्णू. बघा थोडंसं सिंगल डबलला प्राधान्य देतोय, कारण विष्णूला माहिती आहे सामना 5 षटकांचा आहे. इथून विष्णूचा विकेट खूप महत्वाचा आहे, त्यामुळे विष्णू सिंगल डबलला प्राधान्य देतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 6 धावा. ऋषिकेशचं दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चांगला होता, तेवढाच चांगला फटका समीरच्या बॅटमधनं. चेंडू सीमापार चौकार. तर पहिला चौकार समीरच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील. समीरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, टायमिंग तेवढं चांगलं. मिड विकेटच्या डोक्यावरनं आजच्या दिवसातील पहिला षटकार समीरच्या बॅटमधनं. धावसंख्या 16. समीर पाटील, विष्णू पाटील, 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला आहे पॉइंटच्या डोक्यावरनं. वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय तर धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावपलका धावा लागले 20. पहिल्या षटका अखेर फक्त 4 धावा होत्या बघा बेतवडे ब संघाचे. आणि हेच कमबॅक करण्याचं वैशिष्ट्य राहिले बेतवडे बी टीमचं. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः रक्षक झेल खाली आलेत आणि बघा सोपा झेल सुटलाय इथे. आणि झेल कोणाचा सुटलाय तर समीर पाटीलचा. आणि हा झेल मागत ठरू शकतो हा भोपर ए संघाला. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावपलका धावा लागल्यात त्या बेतवडे ब संघाच्या. 21 धावा. या षटकात धावा आल्यात त्या 17. आम्ही नेहमी सांगत असतो पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. कॅचेस विन द मॅचेस. आणि सोपा झेल सुटलाय. आणि झेलही कोणाचा सुटलाय तर समीर पाटीलचा. जो समीर पाटील कधी हल्ला चढू शकतो गोलंदाजांवरती. आणि आतापर्यंत समीरने आपल्या बॅटमधनं 2 चौकार आणि 1 षटकार दाखवले. त्या समीरचा झेल इथे सुटलाय. आता 2 षटकाचा खेळ संपला. 21 धावा धावपलकावरती लागलेत. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज अविनाश. अविनाशने फक्त 4 धावा दिल्या होत्या P1च्या षटकामध्ये. 2 गडी बाद केले होते. प्रवीण आणि प्रथमेशला बाद केलं त्यांनी. आणि इथे बघायचं समीरचा झेल किती मागत ठरतो या भोपर टीमला. भोपर ए विपक्ष बेतवडे ब मध्ये सामना आपण बघतोय. पुढचा सामना असेल स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि त्यांना फाईट करेल अजय. दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचे. वेळेनुसार तुम्हाला इथे उपस्थित राहायचे. नियम खूप कडक आहेत. मात्र पुन्हा एकदा झेल बघा. झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच बाद झाले. म्हणजे समीर
फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही झेल सुटल्यानंतर. आणि तिसरा झटका बेतोडे बस संघाला. मात्र या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. तर विकेट टॉसला इथे महत्व नाही. मात्र आम्ही नेहमी सांगत असतो टॉसला खूप विनोद महत्व असतं. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेता ते खूप महत्वाचं असतं. आणि मात्र इथे समीरला मागे परतावं लागेल. 21 या धावसंख्येत अजून एक गडी बाद होतोय. ज्या प्रकारे आम्ही सांगितलं सकाळचं सत्र आहे 50 ते 55 धावा जरी बेतोडे ब संघाने बनवल्या तर फाईट करू शकेल भोपर ए संघाला. डीजे प्रशांत येत आहेत. प्रशांत ताडेल खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. खुल्या गटात सुद्धा खूप मागण्या येत असतात या खेळाडूला. तो प्रशांत येतोय नंबर 5 5व्या क्रमांकावरती. 21 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अविनाश. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली. बॅटचा फेस इथे मात्र खोलत आहे. मात्र 2 धावा मिळत आहेत. तेवीस धावा धावबॉल कधी लागल्यात. विष्णूला माहिती आहे मोठे फटके येणार नाही. त्यामुळे विष्णू काय करतो नेमका तो विष्णू सिंगल डबलला प्राधान्य देतो. आणि सिंगल डबल धाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चौथा झटका बेतवडे ब संघाला. विष्णू पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मग विष्णू बाद होते असं वाटवतं. विष्णू थोडंसं दबावाखाली फलंदाजी करतोय कारण की जी नॅचरल गेम आहे आम्हाला माहिती आहे विष्णूचा. चांगल्या चांगल्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्याचं काम आम्ही बघितलंय विष्णू पाटीलचं कित्येक वेळा. पण तो विष्णू कुठेतरी दबावाखाली खेळत होता असं वाटत होतं कारण की सिंगल डबल मोठे फटके खेळत नव्हता विष्णू. त्या विष्णूला बाद व्हावं लागते. मात्र कैलास तांडेल मैदानाच्या आतमध्ये देतात. सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा. ज्या खऱ्या अर्थाने ज्याने हा संघ तयार केला. युवा खेळाडूंना संधी मिळाली. कारण प्रत्येक गावामध्ये खेळाडू भरपूर असतात आणि प्रत्येक खेळाडूला खेळायला मिळणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळे हा संघ तयार केला इथे कैलास तांडेल यांनी. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षण टीममध्ये आहे सागर. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. व हे चित्र आम्ही भोपर संघाच्या माध्यमातून काल बघितलं. मात्र आज बऱ्याचशा सुधारणा दिसतात त्या टीममध्ये. मात्र आता जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. हरकत नाही आहे. सकाळचं सत्र अशा चुका होत असतात. 25 धावा धावमध्ये त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. इथे मात्र काही काळाच्या आतच कैलास तांडेलच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आणि अजून एक झटका बेतोडे ब संघाला 25 या धावसंख्येवरती. त्या धावपलकर धावा लागलेत त्या 25 5 गडी बाद. बघा 5 फलंदाज बाद झाले. मात्र 5ही फलंदाज अविनाशने बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अविनाश आहे का आम्ही अविनाशची ओळख ही फलंदाजी म्हणूनच बघितली. मात्र आज अविनाश काय गोलंदाजी करतोय. तब्बल 5 गडी बाद केलेत. या षटकात 4 धावा दिल्या म्हणजे आतापर्यंत 8 धावा देऊन 5 गडी अविनाशने बाद केलेत. आणि 7व्या क्रमांकावरती फलंदाज विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकात दिला
तर बघायचं या चेंडू किती धावा येत आहेत. 5 बाद 25. मात्र प्रशांत दांडेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू असेल मात्र इथे 6वा गडी बाद केला जाईल का. आणि जोरदार टाळ्या होत्या अविनाश पाटीलसाठी. 2 षटकं 8 धावा आणि 6 गडी बाद केलेत. देवा कुठं शोधू डीजे. मला धन्यवाद डीजे. तर पद्माकर भोईर यांचे इथे आगमन होते. तर एक सत्कार आहे आमच्या व्यासपीठावर. तर सदाशिव पाटील साहेब बेतवडे यांचा इथे सत्कार होईल. मी कावराम पाटील साहेबांना विनंती देतो की आपल्या शुभसे साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन सत्कार करायचा आहे. तर नवीन फलंदाज सचिन येतोय. विनोद, बऱ्याच दिवसांतर मी असं चित्र बघतोय का 2 षटकं 8 धावा आणि 6 गडी बाद केलेत अविनाशने. काय गोलंदाजी केली आहे आणि 6 झटके दिलेत बेतवडे ब संघाला. तर सदाशिव पाटील यांचा सत्कार इथे केला तो आमच्या व्यासपीठावरती. तर पद्माकर भोईर यांचे आगमन आमच्या व्यासपीठावर झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अरे आमच्या करिअरसाठी खूप मोठं योगदान विनोद राहिलंय. आमच्या करिअरची सुरुवात जरी आम्ही समालोचन चांगलं करत असो मात्र संधी सर्वप्रथम आम्हाला या विभागामध्ये पद्माकर भोईर यांनी दिली. आगासन येथे संतोष बेडेकर यांची स्पर्धा होती आणि त्यानंतर जनमान बेतवडेची स्पर्धा. आणि बेतवडे गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा झाली आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मात्र पूर्णपणे अडचणीत आलाय विनोद बेतवडे ब संघ. कारण की 6 गडी बाद आणि धावा आहेत त्या 25 आणि 3 षटकांचा जवळजवळ खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा सामना असेल स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि आजचे संघ. तर दोन्ही संघाचे संघनायकांनी टॉससाठी रमेश यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. तर चला स्पीडअप करा थोडं. तर नीरज येत आहेत. प्रशांत तांडेला अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि सचिनला एकच काम करायचं आहे आता. उरलेल्या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा बनवायच्या आहेत. जर 25 धावा बनवल्या तर टार्गेट होईल 51 धावांचं. 50 धावा होतील. चेसिंग कंपल्सरी आहे. 51 धावा देईल. इथून प्रशांत तांडेल आणि सचिनने 12 चेंडूत 20 धावा बनवल्या. धावा होतील 45. 46चं टार्गेट राहील कंपल्सरी. तर बघायचं प्रशांत तांडेकडे क्षमता आहे मात्र ती सिद्ध करावी लागेल इथे प्रशांतला. कारण संघ पूर्णपणे अडचणीत आहे. आणि 4थं षटक घेऊन ते गोलंदाज नीरजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ज्या नीरजने झेल आता टिपला विकासचा आणि विकासलाही 0वरती बाद व्हावं लागलं. समीर चांगली फलंदाजी करत होता. समीर बाद झाल्यानंतर हा संघ पूर्णपणे अडचणीत आलाय. आता बघायचंय 2 षटकामध्ये समीकरण बदलू शकतं. 2 षटकामध्ये सामन्याचं चित्र बदलू शकतं. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. राहुल वेगाने आले डीपमधनं. मात्र थोडंसं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पाय स्किट झाला. आणि या चुका वारंवार क्रिकेटमध्ये आपल्याला बघा मिळत असतात. आउटफील्ड थोडं खाली वर असल्यामुळे या चुका होत असतात. तर दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागल्यात त्या 27 धावा. कालच्या पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर 42 धावा बनवल्या होत्या आगासन टीमने. बघाच इथे आजच्या दिवसात बेतवडे संघ किती धावा बनवतोय. पंच वाईट चिकूल करतायत. चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स घेतला. स्क्वेअरलेगचे पंच सुभाष पाटील आणि ऋषी मॅन फ्रॉम डोंबिवली असे 2 ऑफिशियल पंच आपण बघतोय. तर नीरज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राईट मोर द विकेट. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केला होता प्रशांत तांडेलने. मात्र नीरजने पूर्णपणे बीट केलंय. बघा प्रशांत तांडेल एक अनुभवी खेळाडू आहे मात्र नीरजकडे तेवढा अनुभव नाहीये. पण नीरजचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे प्रशांत तांडेल त्याच्या समोर आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा दबाव तो घेत नाहीये. आणि आम्ही नेहमी सांगत असतो दबावाखाली तुम्ही क्रिकेट कधीही खेळू नका. तुमचा नॅचरल गेम आहे तो गेम तुम्ही दाखवा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. स्वप्नील दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 30 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना 6 गडी बाद बेतवडे ब संघ. 3 चेंडू झालेत. पुढच्या सामन्यात आपण टॉस सुद्धा करणार आहोत. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. नीरजचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले गोलंदाज दाखवले नीरजने. त्यांच्या समोर बलाढ्य संघ आपण बघतोय.
याच विभागातील स्थानिक संघ म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये, कारण की बाजूचाच गाव आपण बघतोय बेतवडे. आता भोपर संघाने नाणेफेकी जिंकली प्रवीण पाटीलने आणि खूप चांगला निर्णय आतापर्यंत ठरलाय त्यांचा. इथे फटका चांगला आहे, मात्र स्वप्नील झेल खाली येत आहेत, चूक होणार नाहीये आणि फलंदाज बाद प्रशांत तांडेलच्या स्वरूपात 7वा झटका बेतवडे ब संघाला. तर संदीप येत आहेत, नवीन फलंदाज संदीप. 7 गडी बाद 30 धावा बेतवडे ब संघ. इथून कमबॅक करावा लागेल, इथून मोठे फटके मारावे लागतील सचिनला. इथून संदीप आणि सचिनला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल 10 ते 15 धावांची, तर फायटिंग स्कोर उभा करू शकेल इथे बेतवडे ब संघ. सकाळचं सत्र आहे. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय नीरजच्या माध्यमातून. पंच ऋषी यांचा इशारा येतो, चेंडू स्वीवर घोषित केला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि समोरच्या संघाला 1 धाव अवांतर. 1 धावसंघ पुढे सरकेल, धावपलक धावा लागतात त्या 31 धावा. नीरज राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि बेतवडे ब संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 7 गडी बाद 31 धावा. 9व्या क्रमांकाचा फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर चला टॉस साठी यायचे आज जे संघाचे संघनायक, जास्त वेळ नका घेऊ. आणि स्वर्गीय मानव पाटील 11 संदप पहिल्या फेरीतील दुसरा सामना. तर या टॉस साठी जास्त वेळ नका घेऊ. टॉस इथे लगेच केला जाईल. तर 4 षटकं इथे संपलेली आहेत. तर यायचे प्रथमेश पाटील. काल मयूर दातीलकरने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली. आनंदवाडी इथे खुल्या गटात चांगलं काम सातत्याने चांगली फलंदाजी दाखवले मयूर दातीलकर फडकेपाडा. आणि डे नाईट स्पर्धा आपण बघतोय सुरू आहे ती आनंदवाडी येते. संदप संघाचे संघनायक इथे आलेत. आज जे संघाचे संघनायक आपण यायचे लगेच टॉस साठी, जास्त वेळ नका घेऊ. काल आम्ही बघितलं निशांत जिजीस्फोट वाकलन संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली आणि तो संघ पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेतून बाहेर गेला. प्रवीण ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, चेंडू हवेत आहे. राहुल झेल खाली आणि झेल बघा सुटला इथे आणि चेंडू सीमा पार जाईल का बघायचंय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार, चौकार. कालही ही गोष्ट सांगितली, आजही पुन्हा गोष्ट सांगतोय. गोलंदाजी चांगली झाली आहे या सीझन मध्ये भोपर संघाची, म्हणजे क्षेत्ररक्षण खराब होतोय. बघा झेल सुटला, हरकत नाहीये, चेंडू सीमा पार गेला आणि 4 धावा समोरच्या संघाला मिळाल्या. आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते आणि 4 धावा इथे मिळाल्या संदीप फलंदाला आणि बेतोडे संघाला. बेतोडे ब संघाची धावसंख्या होती ती 35 धावा 7 गडी बाद. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आता मात्र लाईन बघावी लागेल. ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप यांचा इशारा येतोय, चेंडू स्वीवर घोषित केला येतोय. आता मात्र गोलंदाजीचा एंड इथे बदलला जातोय. राईट ओव्हर द विकेट करत होते, आता राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत प्रवीण पाटील. 36 धावा धापावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा जरी येणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र संदीपचा फटका फसलाय. स्वतः प्रवीण पाटील झेल खाली येत आहेत आणि 8वा झटका मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या बेतवडे ब संघाला. तो सौरभ येत आहेत 10व्या क्रमांकावरती. 8 गडी बाद झाले तिथे. धावा आहेत त्या 36.
आणि किती अडचणीत आला बघा समीर पाटील. बाद झाला समीर पाटीलने. 2 चौकार 1 षटकार दाखवले होते. समीरने आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिला. मात्र त्यानंतर पूर्ण संघ ढासळला. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र चांगलं एस्टेशन आपल्याला बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. 36 धावा दाखल कधी लागलेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. चौकारी केला. मात्र त्यानंतर गोलंदाज प्रवीणने कमबॅक केले. पुन्हा एकदा आता मात्र अपील केलं जात आहे. फलंदाज बाद. 9वा झटका मैदानामध्ये बेतोडे ब संघाला आणि शेवटची जोडी मैदानामध्ये हर्षद तांडेल मैदानाच्या आतमध्ये. धावा आणि शेवटची जोडी मैदानात आपण बघतोय. टॉस साठी आलेले दोन्ही संघनायक. या 2 चेंडूंवर आपण टॉस इथे करणार आहोत. 2 चेंडूमध्ये 2 षटकार हर्षद तांडेलने मारले. तर केशव कान यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हर्षद तांडेलसाठी. आणि 2 षटकार जर आले तर नक्कीच फायटिंग स्कोअर उभा होईल बेतोडे ब संघाचा. क्षमता आहे. हर्षद सातत्याने सराव करत असतात. बघाच आहे. आणि शेवटची जोडी मैदानात आहे. पद्माकर भोईर यांच्या शुभस्थित टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा या 2 चेंडू नंतर. टॉस आपण खालीच करूया. मात्र हर्षद तांडेलच्या बॅट मधला फटका चांगला आहे आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. ज्या खेळाडूसाठी षटकारासाठी पारितोषिक होतं तो खेळाडू मात्र चौकार इथे खातं उघडतोय. धन्यवाद. 40 धावा धावपलकरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मात्र हर्षद तांडेल डावखरे हाताने करत असतात. मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. मात्र रायटी फलंदाजी करतात. निलेश पाटीलला सुद्धा आपण असं बघत असतो. इथे मात्र पायचीचा अपील आणि ऑल आउट झालाय बेतोडे ब संघ 40 या धावसंख्येवरती. आणि 41 धावांचं लक्ष येते म्हणजे भोपर ए संघासमोर. तत्पूर्वी आपण टॉस करूया. बेतोडीचे आमचे मान्यवर पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते सामना असेल. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि त्यांना फाईट करेल तो आजदे संघ. अशोक माई भोपर यांचं आगमन झालं. याच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. एक चांगले क्रिकेटर ज्याने गाजवला भोपर टीमसाठी. तर आजदे संघ टॉस विन आहे. लक्षात घ्या आजदे संघ चेसिंग कंपल्सरी आहे. कारण चेसिंग कंपल्सरी नियम आम्ही सांगितल्यानंतर नागाव संघाने अक्षरशः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मात्र त्यात नागाव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 40 धावांवरती इथे ऑल आउट झालाय. काय गोलंदाजी धार इथे विनोद दाखवली भोपर टीमने. थोडं क्षेत्ररक्षण खराब झालं असेल. आता 40 धावांवरती रोखणं आणि तेही बेतोडे बस संघाला एक चांगला संघ आहे. आता क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं. कोणताही संघ कधी चांगली कामगिरी करू शकतो. हे चित्र आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी बघत असतो. आणि 40 धावांवरती ऑल आउट झाले. 41 धावांचं लक्ष आहे. आज जे संघ पुढच्या सामन्याचा टॉस जिंकले तर 41 धावांचं लक्ष आहे. या ऐकण्यासाठी आपण जाऊया. चला सलामी जोडी पाठवायची आहे. या ऐकण्यासाठी आपण जाऊया. आजच्या दिवसात प्रथमच आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. डीजे
थँक्यू डीजे. धन्यवाद. उपस्थित तमाम लाडकेकडे रसिकांचं पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर 41 ही धावसंख्या चेस करायचे जय मल्हार भोपर संघाला. यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला झेल पकडला गेला आणि पहिला धक्का मैदानावरती लागतोय सागर पाटीलच्या स्वरूपात जय मल्हार भोपर संघाला. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का गोल्डन डकवर सागर पाटील बाद होतो. 41 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर आहे. तर बाहेर जो कोणी झेल पकडेल त्यासाठी बघा आकर्षक ट्रॉफी आहे. कारण याआधी आपण कॅश प्राइज टी शर्ट पाहिले, मात्र इथे एक आकर्षक ट्रॉफी ज्यावर एक डायमंड आहे श्री भगवान बाबूराव पाटील यांच्याकडनं आयवा कॅशसाठी. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. झेल पकडा सीमारेषेच्या बाहेर आणि एक ट्रॉफी मिळवा. तर मिन्नात येत आहेत 37 क्रमांकावरती. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत तुम्ही या ठिकाणी नक्कीच पाहू शकाल अप्रतिम अंपायरिंग. कालच्या दिवसामध्ये सुभाष पाटील आज मात्र जॉईंट होतात. काल आपण पाहिलं तर किंग ट्रॉफीमध्ये होते, आता मात्र त्यांच्या समेत आहेत ऋषिकेश देसाई. वाईटने अकाउंट ओपन केले गेले भोपर संघाचं. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न LBWचं अपील करण्यात आलं. पंच या ठिकाणी सांगतायत की चेंडू ऑफ स्टंप मिस करतोय आणि लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 2. गरज आहे प्रति षटकामागे 8.20 हे आस्किंग रेट आहे भोपर संघासमोर. 40 या धावसंख्येवरती बेतवडे संघाला या ठिकाणी ऑल आउट केले. मात्र कालच्या दिवसात आपण 4 षटकामध्ये 35 ही धावसंख्या कमी पाहिली, मात्र 5 षटकातली ही सर्वात कमी धावसंख्या. यावेळेस मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्प्यामध्ये चेंडू शरीरावर येतोय, वेध घेतोय. ऑन साईडला प्रवीण पाटील यांचा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. डॉट चेंडूने प्रशांत तांडेल कमबॅक करताना धावसंख्या 2 वर स्थिरावलेली. तर सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही पहिली लढत तुम्ही पाहतायत जय मल्हार भोपर वर्सेस बेतोडे बी. इथे मात्र पुन्हा एकदा अपील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि कालपासून आम्ही हे चित्र पाहतो या खेळपट्टीवर. जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा फलंदाजांना बऱ्याचदा आम्ही या खेळपट्टीवरती पूर्णपणे बीट होताना पाहिलेले. त्यामागचं कारण ही खेळपट्टी आपण पाहतो ऑफ स्टंपवर जर तुम्ही गुडलेन स्पॉटवर चेंडू गोलंदाजी कराल तर मात्र ही खेळपट्टी गोलंदाजांना देखील सहाय्य करते. आज चेंडू ऑन साईड ड्राईव्ह करतात स्ट्रेट बॅटने. इथे मात्र 1 धाव वेगाने पूर्ण करतात मिन्नात. धावसंख्या धावफलकावरती 3. खूप चांगली गोलंदाजी प्रशांत तांडेल या मैदानावरती दाखवतोय. कारण एक छोटंसं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्या लक्ष्याचं संरक्षण करायचं आहे या बेतवडे संघाला. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. 37 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 25 चेंडूमध्ये 37 धावा हव्यात. मैदानावरती संघनायक प्रवीण पाटील आणि मिन्नात माळी असे 2 फलंदाज. सागर लवकर बाद झाला शून्यावरती. कालच्या दिवसामध्ये आम्ही 4 ते 5 असे फलंदाज पाहिले जे पहिल्या चेंडूवरती बाद झाले या स्पर्धेमध्ये. हा देखील एक विक्रम कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिला आणि आज देखील सागर पहिल्या चेंडूवरती बाद झाला. गोलंदाज पुन्हा एकदा दिवस खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जास्त उसळी घेतोय, बॅटच्या संपर्कात आला नाही चेंडू व्यवस्थित आणि या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते. यष्टीरक्षकाला या ठिकाणी नक्कीच चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. बाईच्या स्वरूपात या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6 आणि इथून समीकरण आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी नक्कीच 35 धावांची गरज आहे. राजन पाटील आणि त्याचबरोबर राकेश शेलार दोघांनी संपर्क साधा. थोडासा इको कमी कर बघ, जास्त इको येतोय प्लीज, थोडासा कमी कर. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6. गरज आहे 35 धावांची.
येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावसंख्या कमी वाटते धावफलकावरती, मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल, ताकद असेल, कुवक असेल, धमक असेल तर तुम्ही कुठलंही लक्ष चेस करू शकता, कुठलंही लक्ष तुम्ही डिपेंड करू शकता. मात्र बेतवडे संघाने या मैदानावरती नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी केली आणि आपण अविनाशी गोलंदाजी पाहिली. त्याने 6 गडी बाद केले आणि यंदाच्या हंगामात एक हा मोठा विक्रम म्हणावा लागेल, कारण एका गोलंदाजाने 6 गडी बाद करणे ही फार मोठी उपलब्धी आहे, फार मोठा विक्रम आहे. पहिल्या षटकात त्याने 4 गडी बाद केले, नंतर त्याने 2 गडी बाद केले. त्यांनी धावा खर्च केले होते आपण पाहिलं तर 8, म्हणजे त्याचा इकॉनॉमिकल रेट आपण पाहिला तर 4.00 असा राहिला. अतिशय चांगली गोलंदाजी अविनाशने दाखवलेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नावारूपाला येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र फलंदाजी देखील चांगली केली त्यांनी. तर नक्कीच संघाला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. लेफ्ट आर्म वर द विकेट. चेंडू आडव्या बॅटने खेळतात, यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. फलंदाज मिन्नाच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या वेगाने पुढे सरकली, ती म्हणजे 12. त्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण की आपण पाहिलं तर पहिल्या षटकात कमी धावा आल्यात. आस्किंग ग्रेड इथे नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करतायत. आज चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह करतायत, गुड शॉट, अतिशय चांगलं तंत्र तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 धावा होणार. प्रवीण या ठिकाणी येत आहेत बॅकअप देण्यासाठी आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 14. या दरम्यान मोतीराम दादा दळवी यांचं शुभागमन होते. दातोली संघाचे पुरस्कर्ते संघनायक ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्यांची नेहमीच फार चांगली भूमिका राहिलेली आणि सातत्याने या संघाच्या यशासाठी, विजयासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान नेहमीच केले असे मोतीराम दादा दळवी एक झुंजार खेळाडू यांचं शुभागमन होते. चेंडू यावेळेस मात्र जाऊ दिला आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच ऋषिकेश देसाई यांचा वाईडचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तुम्हाला यावेळेस 15 धावा. गरज अजूनही 26 धावांची विजयासाठी. भोपर संघ विजयाच्या दिशेने आगेकूच मार्गक्रमण नक्की करत असताना, घोडदौड करत असताना तुम्ही पाहतायत. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर प्रवीणाने या ठिकाणी मिन्नातने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, डावाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र मैदानावरती गोलंदाज संदीप आलाय. या संदीपच्या पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर मिन्नातचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानंतर मात्र मिन्नातने दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा देखील पूर्ण केल्या. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय, जेलची शक्यता आहे. जेल होणार का? आणि त्या ठिकाणी हा जेल टिपलाय. चुकीचा फटका आणि आणखीन एक झटका. गुलाले डोंगरा पालखीला राजन गुलाल सैताच महिना. तर कुठेतरी नक्कीच मी म्हणेन हा बेजबाबदार फटका होता, कारण मैदानावरची परिस्थिती बघून जो फलंदाज फलंदाजी करतो तोच खरा फलंदाज. कारण एक छोटंसं लक्ष तुम्हाला चेस करायचे, त्यासाठी तुम्ही नक्कीच एकेरी दुहेरी धाव्यांवर जर लक्ष केंद्रित कराल तर मात्र नक्कीच हे लक्ष तुम्हाला गाठता येईल. मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही हवेतून खेळाल तेव्हा तेव्हा बाद होण्याचा धोका निर्माण होतो आणि हेच झालं मागच्या चेंडूवरती आणि मिन्नात बाद झाला आहे. मित्रांनो, नवीन फलंदाज राहुल येतो. यावेळेस मात्र चेंडू कावच्या दिशेने खेळत आहेत. गॅपमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर हा चेंडू आपण पाहिलं तर ऑफस्टंपवर फेकला गेला आणि चेंडू विथ द स्पिन खेळता चेंडू बाहेर निघणार होता आणि इनसाइड आउटच्या माध्यमातून प्रवीणने एक अप्रतिम चौकार लगावला. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतात, मात्र त्याआधी चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार.
थँक्यू राज. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 23. अजूनही 18 धावांची गरज आहे विजयासाठी भोपर संघाला. संदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रवीण पाटीलसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर षटकार. आंबोलीच्या पाण्याची सर काय आली ग, आई माझी पाण्याने धावून गेली. आंबोलीच्या पाण्याची सर काय आली ग, आई माझी थँक्यू राज. बघा प्रेक्षकांना फार मोठी पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे. एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी बघा, जिच्यावरती एक सुंदर असा डायमंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर जो प्रेक्षक झेल पकडेल त्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी श्री भगवान बाबूराव पाटील यांच्याकडनं दिली जाईल. तर नक्कीच ही ट्रॉफी तुम्ही घेऊन जा आजच्या दिवसामध्ये. जर घरी संध्याकाळी जाल तर आई विचारेल काय घेऊन आला, अख्खा दिवस कुठे होता. तर नक्कीच सांगता येईल की हे एक आकर्षक ट्रॉफी मी सीमारेषेच्या बाहेर झेल पकडून ही पटकावलेली आहे. आणि नक्कीच झेल पकडा आणि बघा या ठिकाणी ही ट्रॉफी तुम्हाला आम्ही दाखवतोय. तर आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण प्लीज कॅमेरा या ठिकाणी दाखवा. एक आकर्षक अशी सुंदर ट्रॉफी आहे, प्रेक्षकांनी लक्ष या ठिकाणी वेधून घ्या आणि ही ट्रॉफी तुम्हाला मिळेल. मात्र सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडला, आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी नक्कीच कैद करताय. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. हा चेंडू हलक्या हाताने हवेतून खेळतो राहुल. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आल्यात. 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 31. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रवीणने खूप चांगली फलंदाजी दाखवली. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार, 1 षटकार आपण पाहिला. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट गेली होती, मात्र ते 3 चेंडूची भरपाई त्यांनी केली. इथे मात्र चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. पुढे आले होते मात्र आज चेंडू यॉक करून घेतला प्रशांत तांडेलचा. खूप चांगला चेंडू होता आणि 1 धाव मात्र बाईच्या स्वरूपात मिळते. धावचीची एसटीची नक्कीच संधी होती, मात्र त्या ठिकाणी या संधीचं सोनं करता आलं नाही, कारण लगेच ते मागे आले पॉपिंग क्रीजमध्ये. आणि धावसंख्या धावफलकावरती 32. 9 धावांची गरज आहे. आपण जर चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. चेंडू आत आला होता, टप्पा पडल्यानंतर बॅकफुट गेले, हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या दिशेने ढकललं. सिंगल कंप्लीट केली आहे आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना प्रवीणला ठाऊक आहे आपण विजयाच्या समीप आहोत आणि इथे मात्र कुठलाही धोका पत्करणं गरजेचं नाही. आणि त्यासाठी सिंगल डबल्सने हे लक्ष आपल्याला सहज गाठता येईल आणि नक्कीच हे तेच केलं मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं. चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करताय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. तर राहुलचा आपण विचार केला तर नेहमीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. स्लॉक स्वीप हा त्यांचा आवडता पटका आहे, मात्र सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यांचा असफल देखील ठरलेला आहे. मात्र फलंदाजाने नेहमीच सरळ बॅटने खेळावं आणि तेच खरं तंत्र असं आहे. मात्र चेंडू हवेत आहे, इथे मात्र धोका निर्माण झाला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. प्रवीण पॉईंटला झेल देऊन बाद होत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय भोपर संघाला. धावसंख्या धावफलकावरती 34. थँक्यू डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन फलंदाज अविनाश. चेंडू हलक्या हाताने, इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळतायत. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र बाद होत आहेत, खूप पुढे निघून आले होते आणि खूप चांगला थ्रो एस्टर्नवर फॉलो थ्रू मध्ये प्रशांत दाखवते. धावसंख्या धावफलकावरती 34. गरज आहे या ठिकाणी 7 धावांची आणि मैदानावरती बॅक टू बॅक 2 चेंडू होते, 2 गडी बाद झाले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज तुम्हाला 2 नवखे फलंदाज पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज आपण पाहतोय अविनाश आणि एक स्वप्नील, असे 2 फलंदाज. तर 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 7 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे 3.50. दोन्ही संघाचे समर्थक भरपूर संख्येने तुम्ही पाहाल. भोपर संघाचे देखील समर्थक नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या दिशेने तुम्ही पाहत असतात. त्याचबरोबर बेतवडे संघ, नक्कीच बेतवडे गाव हे बाजूलाच आहे, त्यामुळे त्यांचे समर्थक देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र 3 या ठिकाणी पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 3.50. तर गोलंदाज सौरभचा वापर केला आहे. यापुढची लढत आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप वर्सेस आजदे. एका बाजूला विनोद काळन, केशव काळन, तुम्ही मिलिंदला पाहाल, घनश्यामला, अमोलला पाहाल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल प्रथमेश पाटील, हेमंतला पाहाल. त्यानंतर सुभाष देखील इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहाल. तर अतुल देखील आहे, प्रशांत आहे,
प्रवीण सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. हा चेंडू ऑन साइडला समोर क्षेत्ररक्षक आहे. ओ हो व्हॉट कॅच, ग्रेट कॅच प्रवीण तांडेल साठी टाळायला हव्यात. ग्रेट कॅच. थँक्यू डीजे, थँक्यू. साईबाबांची आठवण करून देणारी हिथून हे गाणं. तर मैदानावरती फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का लागतोय. 7 धावांची गरज आहे. प्रवीणने सौरभच्या चेंडूवरती जो झेल टिपलाय तो अप्रतिम होता. झोकून दिलं स्वतःला, झेप घेतली, डाईव्ह त्या ठिकाणी आपण पाहिली. स्ट्राईकला स्वप्नील, गोलंदाज सौरभ. पण 11 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे विजयासाठी. एक सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. व्यासपीठावर एक दिग्गज खेळाडू, माजी क्रिकेटपटू पद्माकर भोईर, ज्यांनी या बेतवडे गावाचं नाव यशाच्या उंच शिखरावरती नेलं. अतिशय जलदगती गोलंदाज म्हणून त्यांची फार मोठी भूमिका संघासाठी राहिली. हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी स्वप्नील दाखवत आहेत. दुसरी धाव होणार का? इथे मात्र तू मै गैरसमज आणि सिंगल घेत आहेत. तर सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. यावेळेस मात्र कुमार 7व्या क्रमांकावरती. तर आपण बबनदादा शेलार यांना विनंती करतोय, उपस्थित मान्यवर पद्माकर दादा भोईर यांचा आपण सन्मान घेऊया. एक लेजंड क्रिकेटर, बेतवडे संघासाठी एक काळ गाजवला. मात्र वेळेअभावी फिटनेसमुळे क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. मात्र पद्माकर भोईर इतकं जलदगती गोलंदाज होते की नेहमीच ठाणे ग्रामीणमध्ये टॉप 5 मध्ये त्यांचं नेहमीच चर्चा केली जायची, त्यांचा उल्लेख केला जायचा. तर मोतीराम दादा पाटील मातडी गावची याला विनंती करतो की आपल्या सौम्य त्या ठिकाणी मोतीराम दादा दळवी आहेत, यांचा आपण सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि त्याचबरोबर एक स्मृतिचिन्ह. धावसंख्या 37, 4 धावांची गरज. वेस्ट इंडिज ऑन साईडला खेळतात. सिंगल. सेन्सिबल क्रिकेट बघा, समंजसपणा, परिस्थिती अनुरूप फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तुम्ही हवेमध्ये खेळाल तर बाद होण्याची शक्यता असते आणि या ठिकाणी जास्त मोठं लक्ष नाही आहे. सिंगल डबल्सने लक्ष तुम्हाला नक्कीच चेस करता येईल. मग त्यासाठी हवेतून मोठे फटके खेळण्याचा नक्कीच मोह तुम्ही टाळायला हवा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 38, 3 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही बघा क्लोज लावलेले, कारण कमी धावसंख्या डिपेंड करायची आहे. विजयाच्या समीप आहे. जय मल्हार बोपर संघ मात्र इथून बेतवडे संघाला जर कमबॅक करायचा असेल तर नक्कीच काहीतरी वेगळं आणि नक्कीच चमत्कार एखादा करावा लागेल. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेटमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे सांगणं फार कठीण आहे. ओर द विकेट. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करताय, चूक होते त्या ठिकाणी. पायाला लागून चेंडू यष्ट्यावर लागतोय बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फलंदाज बाद होत आहेत आणि इथे मात्र आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय जय मल्हार बोपर संघाला. कुमार खूप पुढे निघून गेले होते खूप, आणि या ठिकाणी चेंडू पायाला लागून हाताला ब्रश करून मागे आला बघा आणि एस्ट्यांवर आदळला. अशा प्रकारचं चित्र तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं. आणि इथे मात्र आपण पाहतो फलंदाज 6वा धक्का लागलाय आणि 3 धावांची गरज अजूनही आहे. आणि गडी एकूण 6 बाद झालेले आहेत. आपण पाहिलं तर बेतवडे संघाचे गडी कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे इथे नक्कीच कुठल्या प्रकारे विकेट्स पाहिले जाणार नाही. नाणेफेकीला देखील आधार नक्कीच नाही आहे. 6 चेंडू 3 धावा करायच्या आहेत. सामना नक्कीच थोडासा क्लोज येतोय. मात्र बघूया, गोलंदाज येतोय शेवटचं षटक घेऊन. विष्णू बघूया
शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळतात शॉर्ट रनअपने. चेंडू यावेळेस बॅटची काढा आणि त्या ठिकाणी बघूया अपील करतायत, मात्र पंचांनी हे अपील स्वीकारले आणि हा लागतोय 7वा धक्का भोपर संघाला. बघा छोटीशी टोटल होती, मात्र बेतवडे संघाने या सामन्यावर आता नक्कीच पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. कुठेतरी विजयाची चाहूल त्यांना देखील लागलेली आहे का 7 गडी बाद झालेले आहेत. मला आठवतं कारगरच्या मैदानात 12 चेंडूमध्ये 4 धावा झाल्यानंतर रॉयल कोलंबोली संघाला अतिशय रोमांचकारी सामना गतवर्षी आम्ही पाहिला. 4 चेंडूत 1 धाव पेंदरच्या मैदानावरती पेंदरला झाली नाही आणि हा सामना देखील तशा स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मात्र एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल आणि नक्कीच हा सामना भोपर संघाच्या बाजूने घेऊन जाईल. मात्र विष्णूला इथून एक चेंडू नक्कीच मोजून मापून टाकावं लागेल, कारण पहिला चेंडू त्याने अप्रतिम हाताळला आहे. आता 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. 7 गडी बाद झालेले आहेत. मैदानावरती नवीन फलंदाज येतोय, यावेळेस आपण पाहतोय ऋषिकेश. तर ऋषिकेश या ठिकाणी येतो. नॉन स्ट्राईकला स्वप्नील आहे. तर 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. धावसंख्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे 3 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये भोपर संघाला पूर्ण कराव्या लागतील. विष्णू ओव्हर द विकेट. हा चेंडू हलक्यातने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट करतायत. गुड थिंकिंग, अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण विष्णू हे लेग ब्रेक गोलंदाजी करतात. चेंडूला येऊ दिलं, टर्न होऊन दिलं आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस उघडला आणि चेंडूला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ढकलून सिंगल कंप्लीट केले. तर 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. मैदानावरती स्वप्नील, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश आहे, स्ट्राईकला स्वप्नील आलेला आहे. आणि आता मात्र बघूया स्वप्नील सामना कशा प्रकारे फिनिश करतोय, की इथे मात्र विष्णू आपली गोलंदाजी पुन्हा एकदा प्रभावशाली सिद्ध करतोय. इथे मात्र चेंडू टर्न होतोय, लेग ब्रेक पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू, वॉट बॉलिंग, जबरदस्त सामना. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. कुणी विचार केला होता हा सामना अशा स्थितीमध्ये येईल? कुणी विचार केला होता भोपर संघाला 1-1 धावेसाठी संघर्ष करावा लागेल? मात्र 3 चेंडूमध्ये आता गरज आहे ती या ठिकाणी 2 धावांची. चेंडू लेग ब्रेक होता, त्या ठिकाणी चूक होते शॉर्ट थर्डमॅनला आणि इथे मात्र हा चेंडू मागे निघून जातोय आणि भोपर संघ या ठिकाणी हा सामना जिंकतोय आणि या स्पर्धेतलं विजयाचं खातं उघडून हा संघ पुढे सरकतोय. मात्र कौतुक करावं लागेल बेतवडे संघाच्या गोलंदाजाचं, ज्यांनी ही छोटीशी टोटल या मैदानावरती इतकी कठीण बनवली, भोपर संघासाठी इतकी मोठी बनवली की सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगला. मात्र काही चुका झाल्या फलंदाजीमध्ये आणि त्यामुळे गोलंदाजाने खूप चांगला प्रयत्न केला देखील, मात्र त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि भोपाळ संघ या ठिकाणी सामना जिंकून पुढे सरकतोय. तर यापुढची लढत स्वर्गीय मानव पाटील 11 संत वर्सेस आजदे. तर आजदे संघ